सन्माननीय व्यासपीठ, ख्वाजा गरीब नवाज फाउंडेशन आणि मुस्लिम जमात नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त जे काही आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे, ह्या आरोग्य शिबिराच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठावरती सर्व सन्माननीय, याच्यामध्ये सर्वप्रथम ज्यांनी आज यांच्या हस्ते उद्घाटन होते ते आदरणीय धनंजय पाटील साहेब, DYSP जुन्नर साहेब. सर्वप्रथम तुमचं जुन्नर तालुक्यात आणि ह्या शांत गावात तुमचं मनापासून स्वागत, कारण शांत आणि संयमी गावात तुमचं मनापूर्वक स्वागत या ठिकाणी करतो. व्यासपीठावर विराजमान नारायणगावचे प्रथम नागरिक, आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय योगेश उर्फ भाऊ पाटे, नारायणगावचे यांनी खरोखर संपूर्ण महाराष्ट्रात नारायणगावचं नाव मोठं केलं ते आदरणीय शेलार साहेब, ज्यांनी 20 वर्ष नारायणगावची ग्रामपंचायतची धुरा यशस्वी सांभाळली ते संतोषदादा वाजगे. तुमच्या बाजूला आदरणीय आमचे रमेश भाऊ मेत्रे, आमचे विकास नाना तोडकरी, अजित भाऊ आणि खूप सुंदर मार्गदर्शन केले डॉक्टर कथे सर, यशसभाई, रचकभाई, खरं तर सर्व मान्यवर. आणि आमचे ह्या बाजूला आरिफभाई आहे, संतोष पाटे, आमचे बाळा बावळे, आमच्या बेल्लेकर ताई आहे, सगळे मान्यवर. खरं तर सगळ्यांची नावं घेतली पाहिजे, पत्रकार बंधू सगळे साहेब. या ठिकाणी एक विशेष वाटतं की 16व्या शतकात संत मोहम्मद पैगंबर त्यांनी खरं तर 16व्या शतकात जे कुराण लिहिलं आणि त्या कुराणचा अभ्यास त्यांनी 16 वर्षापूर्वी 600 शतकात. आणि मला विशेष वाटतं की आज या गोष्टीला 1617 वर्ष झाले, त्यावेळेला त्यांनी जे लिहिलं आहे आजही ते लागू पडतं. मला वाटतं हा जो काय ही जी काही विषय असतील, म्हणजे आज एखाद्या साहित्यकाने जर लिहायचं घेतलं, त्यांनी जर आज जर लिहिलं कदाचित ते 1 वर्षाने लागू पडणार नाही, परंतु 16व्या वर्षापूर्वी जे लिहिलं आहे ते आजही लागू पडतं. मला वाटतं हे खरंच देवपुत्र, हे खरं तर भगवानाचे अवतार, ईश्वराचे अवतार, आणि त्यांना अल्लाह त्यांना म्हटलं आहे. मला वाटतं त्यानंतर कुठलंच पैगंबर किंवा कुठलेच प्रेषित ह्यानंतर झाले नाही. आणि त्यावेळेला त्यांनी जी शिकवण दिली, आजही ती शिकवण आमचा मुस्लिम समाज आज या ठिकाणी अंगीकारतोय, याचं नक्कीच आज या ठिकाणी कौतुक आहे. कारण ज्या वेळेला संत तुकाराम महाराजांनी भाऊ गाथा लिहिली, आजही गाथेतलं वर्णन लागू पडतं. म्हणजे जवळजवळ या गोष्टीला 900 वर्ष झाले, आजही त्या गाथेत 400 वर्ष 500 वर्ष झाली, आजही लागू पडतं. हे खूप थोर संत होते. आज या ख्वाजा गरीब नवाज फाउंडेशनच्या वतीने जो कार्यक्रम घेतला जातोय, मला वाटतं भाऊ 1 महिन्यापूर्वी तुम्ही जे आरोग्य शिबिर घेतलं होतं, माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 650 का 700 फुकट ऑपरेशन तुम्ही आरोग्य शिबिरात केली. मला वाटतं एक खूप मोठं यश त्या आरोग्य शिबिराचं आपल्याला म्हणावं लागेल. कारण 600-700 लोकांना ज्या वेळेला फ्री ऑपरेशन करायचे, लाखो करोडोचा खर्च जो सर्वसामान्य लोकांचा होणार होता तो त्या ठिकाणी वाचला. आणि म्हणून हे आरोग्य शिबिराचं खरं तर एक वेगळं कौतुक आपण या ठिकाणी केलं पाहिजे. आज जे आरोग्य शिबिर सर होतंय, तुमच्या ख्वाजा गरीब फाउंडेशनला मनापासून जुबेरभाई तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे. कारण एक वेगळा संदेश तुम्ही या ठिकाणी घेऊन जात आहेत, एक वेगळं काम. बरं, सर्व धर्मीय, मी परवाशी बोलता सहज सांगितलं की सर आजपर्यंत पाहिलं असेल की महिला, मी त्यांना बोललो की महिला खूप आजार हे आपले लपवून ठेवत आहेत, तर सांगत नाहीत. बऱ्यापैकी घरातल्या पुरुषांना लाजतात म्हणा, समोरच्या मैत्रिणीला सांगायला लाजतात म्हणा, आणि भविष्यात आपल्याला असं दिसतंय की त्या आजाराने कुठंतरी गंभीर रूप कुठंतरी त्या आजाराने धारण केलंय. आणि म्हणून आज मला मनापासून कौतुक घ्यायचं वाटतं की तुम्ही जे आज ह्या कॅम्पमध्ये ज्या तपासण्या करणार आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने महिलांच्या तपासण्या तुम्ही या ठिकाणी करणार आहे. आणि मी महिलांना आवाहन करेल की तुम्ही घाबरू नका कुठली तपासणी करायला. कारण जर कुठल्या भविष्यात जर काही आणखी वाईट वाढून ठेवलं असेल तर कदाचित त्याचं निदान जर आज झालं, ते कदाचित आपण ते प्राथमिक पातळीवर त्या ठिकाणी सोडू शकतो. मला वाटतं नारायणगावच्या कॅम्पमध्ये सुद्धा असे काही पेशंट आपल्याला मिळाले की त्या कॅम्पमध्ये, परवा जो कॅम्प झाला सावरगावला, त्याच्यामध्ये सुद्धा
जो वडोदला कॅम्प झाला त्याच्यामध्ये सुद्धा असे खूप काही पेशंट मिळाले. परंतु एक गोष्ट लक्षात आहे की त्यांची ही सुरुवात प्राथमिक स्टेजची होती. भविष्यात त्यांना आयुष्य वाढलं किंवा त्या रोगावरती पूर्ण नियंत्रण मिळवण्याचं काम म्हणजे कितीतरी जीव वाचवण्याचं काम ह्या कॅम्पच्या माध्यमातून करतोय. मी मनापासून यांना ख्वाजा गरीब नवाज फाउंडेशनचं कौतुक करेल की यांचं काम ह्या कॅम्पपुरतं सीमित नाही आहे. सर मला जे बाहेरून कळतं की या ख्वाजा गरीब नवाजची जे काय आमच्या राज्यबाई असेल, जुबेरबाई असेल, समीर असेल, डॉक्टर असतील, हरिबाई असेल, एजाजबाई असेल, ही मंडळी मला वाटतं ज्या घरात तुमचा एखादा माणूस मृत्युमुखी पडला तर मला वाटतं त्या पूर्ण म्हणजे त्या माणसाला शेवटपर्यंत करण्याची जबाबदारी मग त्याचा तो खड्डा खोदण्यापासून असून तर त्या घरामध्ये जेवण पुरवण्याची जबाबदारी देखील ख्वाजा गरीब नवाज फाउंडेशनचे कार्यकर्ते करतात. खूप मोठं काम तुम्ही या ठिकाणी करतायत. एक वेगळा संदेश तुम्ही या ठिकाणी समाजाला देतात. नक्कीच तुमचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. आमच्या हरिबाई करता तुमचं प्रतिनिधित्व करतायत, जुबेरबाई प्रतिनिधित्व करतायत आणि ही दोन्ही माणसं मला वाटतं समाजाप्रती प्रचंड प्रेम म्हणजे हरिबाईचं असेल, जुबेरबाईचं असेल. आता सोडून द्या, एक वेगळ्या पॅनलमधला होता, एक वेगळ्या पॅनलमधला होता, परंतु समाजाने जे प्रेम केलं दोघांवरती त्या प्रेमाचं नक्कीच या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. नक्कीच भाऊ पण या ठिकाणी आहेत. आता याच्यात काय राजकारणाचा विषय नाही, असं नका मी काय बोललो तर गावातल्या गावात असं काय राजकारण या ठिकाणी नाही. साहेब तुम्हाला जाता जाता एवढंच सांगाल की ज्या गावात तुम्ही आलेत मला माहीत नाही तुम्ही वय किती आहे तुमचं, परंतु ही जे काय तुम्हाला 2 वर्षे 3 वर्षे मिळतील या जुन्नर तालुक्यात मला वाटतं तुमच्या आयुष्यात न विसरण्यासारखी वर्ष असतील. कारण ह्या लोकांनी ह्या तालुक्याने किंवा ह्या नारायणगावात आजपर्यंत एकही जातीय दंगल झाली नाही आणि भविष्यात होणार नाही. त्याला एकमेव कारण ह्या दोन्ही समाजातले जे नेते आहेत, जे पुढारी आहेत ते खूप समजूतदार आहे. म्हणजे जर त्या स्टेजला म्हणजे अशा वेळेला मग सरपंच जातील, अशा वेळेला इकडून हरिबाई येईल, जुबेरबाई येईल, आमचा राज्याक येईल, काजी सर येतील, इकडनं आम्ही जाऊ, परंतु त्या विषयाला कुठंही म्हणजे मला वाटतं शलार साहेबांना याचा अनुभव आला असेल की नारायणगावातला मुस्लिम समाज खूप प्रेमळ आहे. हे मला मनापासून सांगावं लागेल की या बिचाऱ्यांनी कधीच किंवा हिंदू समाजाने देखील त्यांना कधीच आजपर्यंत कुठला त्रास दिला नाही आणि भविष्यात सुद्धा सर ही जबाबदारी आपली सगळ्यांची असणार आहे की नारायणगाव हे शांततेतलं राहिलं पाहिजे. हे आज पाटील साहेब 2-3 वर्ष असतील, परंतु शलार साहेब यांचं काय शेवटी. पण मला एक सांगायचं, शलार साहेब नेहमी सांगतात खूप नशिबाने काही गावं मिळतात, त्याच्यातला नारायणगाव गाव आहे. साहेब तुम्ही जाता जाता म्हणाल की खूप नशिबाने जो मिळतो त्यातला जुन्नर तालुका आहे आणि तुमची अशी एक इच्छा येईल मनामध्ये की आपल्या आयुष्याचा ज्या वेळेला रिटायरमेंट होऊ त्यावेळेला ह्या तालुक्यात आपलं घर असावं. आणि मी तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा देतो की तुमच्या मनात ती इच्छा हो आणि ह्या तालुक्यात तुमचं घर व्हावं ही आमची मनापासूनची तुम्हाला या ठिकाणी सदिच्छा राहील. पुन्हा एकदा ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनापासूनच्या शुभेच्छा देतो. खूप काही आणि मेडिकवर आपल्या गणेश पानसरेचं सर मेडिकवरला त्याला त्रास झाला 1 दिवसात म्हणजे तो गेला भाऊ लगेच एन्जिओग्राफी फुकट, लगेच एन्जिओप्लास्टी. खूप चांगली टीम तुमची या ठिकाणी आहे. डॉक्टर या ठिकाणी आहेत आमचे, डॉक्टरचे खूप मार्गदर्शन आम्हाला सर्वांना होतं. डॉक्टर तुमच्या सर्वांचे आमच्या ह्या महिला ताई या ठिकाणी त्या मला वाटतं मला वाटतं त्या श्री हे तज्ञ ताई समाजात तुमच्या किंवा कुठल्या पण समाजात फक्त जास्तीत जास्त त्याच्या गोष्टीचं हे करा की जेणेकरून महिला जागृत होतील, की जेणेकरून त्यांना काही गोष्टी लवकर समजतील. पुन्हा एकदा मनापासूनच्या शुभेच्छा देतो. खूप काही बोलण्यात कुठं राजकीय शब्द आला असेल तर माफ करा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.